भरारीचं आणि धडाडीचं महिला नेतृत्व आणि तेही राजकीय नेतृत्व म्हणलं तर आपल्या समोर एकच चेहरा येतो, डॉक्टर ज्योतिताई वाघमारे. आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं आगमन कोल्हापूरमध्ये झालं. तर ताई, पहिला सर्वप्रथम सहर्ष स्वागत. तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरकरांचा आणि शिवसैनिकांचा जंगी स्वागत बघून किंवा तुम्हाला काय वाटतं आणि तुमची रूपरेषा कशी असेल? सर्व कोल्हापूरकरांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आमचे आदरणीय नाना, आमचे बंधू सूरज यांच्या निमंत्रणावरून शिवसेना माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभेची खासदार बनून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी पहिल्यांदाच कोल्हापुरात येते. आदरणीय नानांनी अत्यंत जंगी तयारी केलेली आहे. सगळ्या आमच्या महिला नगरसेविका असतील, आमचे शिवसैनिक असतील, अगदी ते सकाळी 10 वाजल्यापासून माझ्या स्वागताला थांबलेले आहेत. हे बघून अक्षरशः आनंदाने भरून आलेला आहे. आणि खरं तर माझ्याकडे काय होतं, एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि या सगळ्यांचं प्रेम हीच तर माझी ताकद आहे. आणि त्या जोरावरतीच मी याआधीही लढत आली आहे आणि इथून पुढेही देशाच्या सर्वोच्च सभागृहात शिवसेनेचा आवाज, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज बुलंद करत राहील. ताई, तुमची रूपरेषा कशी असेल? आज आम्ही सगळ्यांनी मिळून, खरं तर म्हणजे ही रूपरेषा मी ठरवलेली नाहीये, ही रूपरेषा नानांनी ठरवलेली आहे. परंतु आपण जर कोल्हापूरच्या मातीत आलोय तर महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाईला वंदन करून तिचा आशीर्वाद घेऊन आज मी आईकडे महिला शक्तीला आणखीन सदृढ आणि समृद्ध करण्याचं गाऱ्हाणं घालणार आहे. त्याचबरोबर एक महिला खासदार म्हणून राज्यसभेत जात असताना ज्या छत्रपती तारा राणींनी आपल्या तलवारीच्या धारेनं मुघलांना नेस्तनाबूत केलं आणि औरंग्याला या मातीमध्ये गाडलं, त्या तारा राणींच्याही चरणावरती नतमस्तक होऊन मी त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. बिंदू चौकामधला बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक पुतळा, ज्याला भाई माधवरावजी बागल यांच्या कर्तृत्वाचा स्पर्श आहे, तिथे जाऊन बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक होईल, छत्रपती शिवरायांच्या पुढे नतमस्तक होईल. आणि मुंबई ही जर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असेल, पुणे ही जर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेल, तर कोल्हापूर ही महाराष्ट्राच्या समतेची राजधानी आहे. आणि या महाराष्ट्राच्या समतेचे शिल्पकार छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा आम्ही अभिवादन करणार आहोत. कारण कोल्हापूरच्या या सामाजिक समतेची जी वीण आहे, ही वीण आज आम्ही अनुभवणार आहोत. आणि त्यानंतर आदरणीय नाना, सूरजजी आणि या सगळ्यांनी मिळून माझा एक अत्यंत कौटुंबिक सत्कार ठेवला आहे. आणि हा सत्कार माझ्या पावलामध्ये चालताना हत्तीचं बळ देणार आहे. ताई, सामान्य घर ते संसद भवन हा प्रवास कसा होता आणि तो त्याला सुखकर किंवा त्याला सार्थ कोणी केला असं म्हणता येईल? खरं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत, सडकपासून संसदेपर्यंतचा हा प्रवास सोपा अजिबात नव्हता. पायाखाली चालताना फुलं कधीच नव्हती, प्रत्येक वेळेला काटेच होते. परंतु मला आभार त्या काट्यांचेच मानायचे आहेत, कारण त्या काट्यांनीच माझ्या चालण्याचा वेग वाढवला. मैं फूलों पर नहीं, कांटों पर चलकर यहाँ तक आई हूँ, हर तकलीफ से लड़कर अपनी पहचान बना के यहाँ तक आई हूँ. पण ही ओळख कोणामुळे निर्माण झाली? तर मला वाटतं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यानं, बाबासाहेबांच्या संविधानामुळं, शाहूराजांच्या समतेमुळं, सावित्रीबाईंच्या शिक्षणामुळं, जिजाऊंच्या शौर्यामुळे ही ओळख निर्माण झाली. आणि एका धडपडणाऱ्या गरिबाच्या लेकीचा संघर्ष, एका मागासवर्गीय मुलीचा संघर्ष ओळखून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला इतकं मोठं पद देणारं मोठं मन हे माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. आमचे तरुण, तत्पर, तडफदार, अभ्यासू आणि आक्रमक खासदार, संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्याकडे. त्यामुळे त्या दोघांचंही अंतःकरणापासून आभार. ताई, माझा एक शेवटचा प्रश्न. लाडक्या बहिणीच्या कमिटीसाठी कागदपत्र घेऊन या असं तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला थेट खासदार केलं. तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्या लाडक्या बहिणीचं महाराष्ट्रातील इतर लाडक्या बहिणींसाठी काय विजन असेल? कुठलं विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरणार आहे? खरं तर ताई, आपण अगदी बरोबर बोललात की राजकारणात बऱ्याच वेळेला मागून सुद्धा काहीच मिळत नसतं. म्हणजे एखाद्या नगरसेवक पदाच्या तिकिटासाठी उंबरे झिजवायला लागणारे, नाक घासायला लावणारे अनेक नेते महाराष्ट्रानं बघितले असतील. परंतु न मागता माझ्यासारख्या एका गरिबाच्या लेकीनं स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल इतकं मोठं राज्यसभेचं पद या भीमराज की बेटीला देणारे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लाडक्या बहिणींना न्याय दिलाय. आपण बघितलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त महिलांच्या योजना या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राबवल्या गेल्या. लाडकी बहीण योजना
म्हणजे सख्खा भाऊ वर्षातनं 2 वेळेला ओवाळणी देतो, पण लाडका भाऊ दर महिन्याला ओवाळणी देतो. त्याचबरोबर आपण बघितलं की सावित्रीमाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अंगावर शेणगोळ्यांचा मारा खाल्ला. मुलींचं शिक्षण मोफत करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. लेक लाडकी लखपती योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचं स्वागत केलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, प्रत्येक सरकारी कागदावरती वडिलांच्या नावाच्या आधी आईचं नाव लावायला लावून जिजाऊच्या, सावित्रीच्या, रमाईच्या मातृत्वाचा आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मातृत्वाचा सुद्धा सन्मान केला. खूप योजना आहेत ज्या साहेबांनी केलेल्या आहेत, त्या सांगायला बसलं तर वेळ पुरणार नाही. पण त्या सगळ्या योजना घेऊन महिलांच्यापर्यंत उतरणं, नारी शक्ती वंदन अधिनियम जे माननीय मोदीजींनी आणलं पण विरोधकांच्यामुळे संमत नाही होऊ शकलं, तो आवाज महिलांच्यापर्यंत घेऊन जाणं. आणि तुम्ही बघा की केवळ साहेबांनी मलाच संधी नाही दिली, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, जिथे जिथे शिवसेनेची मेजॉरिटी आली, आरक्षण नसतानाही तिथं लाडक्या बहिणींना महापौर केलाय. किंवा शिवसेनेचं सचिव पद मनीषाताई कायंदेंच्याकडे, शिवसेनेमध्ये पहिल्यांदा महिला नेत्या ह्या माननीय भावनाताई गवळी असतील, नीलमताई गोरे असतील, मीनाताई कांबळी असतील, यांना दिलं. म्हणजे केवळ अनुदान, योजना, ओवाळणी इथपर्यंत शिंदे साहेब मर्यादित नाही राहिले, तर राजकारणामध्ये महिलांना समान वाटा देऊन त्यांचा आवाज सक्षम करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यांनी जे काम केलं तेवढं आम्ही लोकांपर्यंत जरी पोहोचवलं ना, तरी सुद्धा लाडक्या बहिणींचं जगणं सोन्याचं होऊन जाईल. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.